नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 6 ऑक्टोबर 2025 सकाळची उजनीधरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणारा विसर्ग सध्याला किती आहे, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये पाण्याची काय स्थिती आहे, वीर धरणातून नीरा नदीमध्ये काय विसर्ग आहे आणि सीना नदीची काय अपडेट आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर उजनी धरणातून परवा म्हणजे काल सकाळी पूर्णपणे पाणी बंद केलं होतं, परंतु वरचा येणारा प्रवाह आणि लोकलचा पाऊस यामुळं उजनी धरणातून जे पाणी सोडलं गेलं होतं ते बंद केलं होतं ते काल रात्री 5 वाजल्यापासून पुन्हा एकदा चालू झालेलं आहे. रात्री 5 वाजता 5,000, परत नंतर 7:30 वाजता 10,000, परत एक रात्री 15 आणि सकाळी 5 वाजता 25 आणि सकाळी 6 वाजता 30,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी धरणात भीमा नदीत उजनी धरणातून सोडला जातोय. दौंडचा विसर्ग सध्याला जरी कमी असला तरी लोकरचा पाऊस जरा जास्त असल्यामुळं त्याचा अंदाज घेऊन त्या उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा चालू केली आहे. त्यामुळे उजनी धरणामध्ये पाणीसाठा जेवढा आहे, उपयुक्त पाणीसाठा 117.23 TMC आणि एकूण पाणीसाठा आहे 117 TMC आणि उपयुक्त साठा हा 53.57 TMC एवढाच आहे. टक्केवारी ही 100%वरच आहे. परंतु लोकलचा पाऊस सध्याला बऱ्याच ठिकाणी चालू आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये 6 मिलीमीटर पाऊस पडला आणि त्यामुळं उजनी धरणातून पुन्हा एकदा पाणी सोडण्याचा निर्णय उजनी धरण प्रशासनाने घेतल्यामुळं सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 31,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. नीरा बेसिनमधून सध्याला विसर्ग चालू नसला त्या धरणातून, परंतु लोकलच्या पावसाचं पाणी नीरा नदीमध्ये येतं आहे. ते प्रमाण कमी आहे, परंतु त्याचा विसर्ग नीरा नरसिंगपूर येथे मिसळला जाणार आहे. त्यामुळं किमान 30,000 ते 40,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदी पात्रामध्ये राहणार आहे. आणि सीना नदीचा विसर्ग सध्याला बंद असला तरी लोकलच्या पावसामुळं सीना नदीच्या पात्रामध्ये पाण्याची जी आवक आहे ती राहणार आहे. सीना कोळेगाव धरणातून सध्याला पाणी बंद आहे, चालू नाही अजिबात. त्यामुळं सीना नदीमध्ये पूर परिस्थिती निवळली आहे असली तरी लोकलच्या पावसामुळे पाणी वाढण्याची शक्यता आहे. आणि दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची की भीमा नदीच्या आसपास बरेच बंधारे आहेत, बरेच गावं आहेत. त्या गावाच्या प्रत्येक बंधाऱ्याच्या आसपास मगरी आढळून आले आहेत. बेंबळे परिसरामध्ये एक मगर गेल्या 8-10 दिवसापासून दिसते. परत त्याखाली वाघोली, कानापुरी ह्या भागामध्ये 7 मगरीचं दर्शन झालेलं आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये मगरीपासून सावध राहणं गरजेचं आहे. नदीत मोटर काढण्यासाठी असेल, मासे पकडण्यासाठी असेल, त्यासाठी उतरण्यास खरं तर धोकादायक आहे. म्हणजे काय होईल सांगता येत नाही. त्यामुळं पुढं काय बंधाऱ्यामध्ये आणखी आढळून आले नसल्या तरी भविष्यकाळामध्ये आढळून येऊ शकतात. मगरीचं दर्शन आपल्या बेंबळे परिसरात, कानापुरी, वाघोली परिसरात झालेलं आहे. तर अशी काळजी घेण्याची गरज आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनीधरण अपडेटसाठी बेंबळेहून